रिपोर्ट आणलेत, एक्सरे आणि MRI चांगलं केलं. आपण आता एक्सरे बघूयात. हे बघा, ज्या एक्सरेमध्ये ज्या दोघं हाडांमध्ये हा जो गॅप कमी झालेला आहे, तो गॅप कमी झालेला आहे दोघं गुडघ्यांमध्ये. तर हा जे दोघं हाडांमधले कुशन आहे किंवा कार्टिलेज आहे ते झिजतंय, म्हणून हा गॅप कमी दिसतोय. पण याला घाबरून जाण्याची गरज नाही. ही खूप अर्ली स्टेज आहे. त्याच्यामुळे याला ऑपरेशन वगैरेचा विचार नाही. ऑपरेशनचा पर्याय हा शेवटचा पर्याय आहे, पहिला नक्कीच नाही. मग आपल्याला आधी काय बघायचं आहे? आधी काही सोप्या गोळ्या, फिजिओथेरपी किंवा दैनंदिन जीवनातले काही बदल, म्हणजे आपल्या सवयी काही बदलायच्या आहेत. बऱ्याचशा लोकांना ह्या सोप्या गोष्टींनी सुद्धा खूप फरक पडतो ऑपरेशन न करता. ऑपरेशन हा एक शेवटचा पर्याय असेल. या गुडघा दुखतोय म्हणून आपण चालणं बंद करायचं नाहीये. कारण चालणं योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात चालणं हा एक याच्यामध्ये खूप चांगलं औषध आहे. जर आपण चालणं बंद केलं तर गुडघ्याचे आजूबाजूचे स्नायू अजून कमकुवत होतील आणि गुडघ्यावरती ताणतणाव अजून येईल. आणि जर वजन जास्त आहे तर नक्कीच वजन कमी करण्यामध्ये खूप फायदा होतो. 1 किलो जर वजन आपण कमी केलं तर गुडघ्यावरचा 4 किलो ताण कमी होतो. एक चांगली गोष्ट आहे की सुरुवात आताच झालेली आहे. 1 महिन्याने 2 महिन्याने मला पुन्हा दाखवा. यामध्ये नक्कीच फरक पडेल. वेळेत आला आहात, नक्कीच बरे व्हा.